उद्धव ठाकरेंनी मनसे आणि राज ठाकरेंचा वापर केला। भाजपचे नेते संतोष धुरी यांनी हा गंभीर आरोप केलाय। आदित्य ठाकरेंनी केलेली देवेंद्र फडणवीस यांची नक्कल ठाकरे बंधूंना भारी पडल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलंय। राज ठाकरे आणि त्यांच्या अष्टप्रधान मंडळातील लोकांमुळे मनसेचं नुकसान झाल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलंय। मनसेतील नेते मंडळींवर सुद्धा संतोष धुरींनी निशाणा साधला। संदीप देशपांडे नाराज असले तरी राज साहेब त्यांना पक्षातून जाऊ देणार नाहीत। देशपांडेंना पक्षातून काढण्यासाठी काहींचे प्रयत्न सुरू आहेत असंही संतोष धुरी यांनी म्हटलेलं आहे। तर त्यांच्याशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांनी, पाहूयात। काल पार पडलेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात भाजप प्रणित महायुतीला मोठं यश मिळाले। भाजपच्या तब्बल 89 जागा निवडून आल्यात, तर शिवसेना शिंदे गटाच्या 29 जागा देखील खरं तर विजयी झाल्यात। आपल्यासोबत भाजपचे नेते संतोष धुरी आहेत। खरं तर संतोष धुरी यांचा भाजप प्रवेश देखील चर्चेत होता आणि या प्रवेशावेळी सुद्धा त्यांनी अनेक प्रकारची विधान केली होती। आज निकालानंतर नेमकी काय भावना आहे? तुमचा पक्ष भाजप 89 जागांवरती विजयी झालाय। एकच वाक्य, ये तो होना ही था। कारण तुम्ही बघितलं असेल की ज्या पद्धतीने सीट जागांचं वाटप असेल किंवा ज्या पद्धतीने लोकांमध्ये जाऊन ज्या पद्धतीने भावनिक आव्हान केलं, ते भावनिक आव्हानावर काही चालत नाही। शेवटी आपल्याला आपण काय करतोय, कामं आपली कर्म काय ही आपल्याला लोकांसमोर ठेवावी लागतात आणि ती ठेवल्यानंतरच त्याला मतदान होतं, हे आज लोकांनी जनतेने स्पष्ट केलेलं आहे। कुठेतरी ठाकरे बंधूंकडनं जे भावनिक आवाहन केलं जात होतं, मराठीचा मुद्दा असेल किंवा मराठी माणसाची शेवटची निवडणूक असेल, या सगळ्या आवाहनांना मराठी माणसाकडनं फारसं महत्त्व दिलं गेलं नाही असं म्हणता येईल या सगळ्या निकालातून, कारण आकडेवारी त्याच पद्धतीच्या सगळे गोष्टी निर्देशित करते। नाही, महत्त्व दिलं गेलं नाही किंवा काय माहिती नाही, शेवटी ज्या वेळेला प्रत्येकाचं मत आपलं मत असतं, हे महत्त्वाचं मत असतं, तर ते ज्या वेळेला देतो आपण त्यावेळेला तो खूप विचार केला जातो, प्रत्येक गोष्टीचा विचार केला। त्याप्रमाणे लोकांनी, जनतेने या गोष्टीचा विचार केला की फक्त भावनिक आवाहन करायचं, फक्त लोकांसमोर भावनिक आवाहन करून जायचं, कुटुंब भाऊ भाऊ एकत्र आलो हे आवाहन करून जायचं, मराठीसाठी आम्ही हे करतोय, लोकांना स्पष्ट कळलेलं आणि त्याच्यामुळेच त्या लोकांनी, जनतेने त्यांना नाकारलं। मला खरं तर तुमचा प्रवेश आठवतो। आपण अंधेरीच्या अमित साठव्यांच्या पक्ष कार्यालयात तुमच्या प्रवेशावेळेला सगळे माध्यमकर्मी उपस्थित होते, तेव्हा तुम्ही मनसेवरती सुद्धा अनेक प्रकारचे आरोप केले होते किंवा तुमची जी खदखद होती, नाराजी होती, एकंदर पक्ष ज्या पद्धतीनं चालतोय त्या संदर्भात नाराजी व्यक्त केली होती। काल मनसेला ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये केवळ 6 जागा मिळालेल्या आहेत। या मनसेच्या कामगिरीकडे कसं पाहताय तुम्ही? नाही, मी तेच सांगितलं ना की जर जे अभ्यासू व्यक्ती आहेत त्यांना जर याच्यामध्ये इन्व्हॉल्व केलं असतं आणि त्यांच्याकडचा सल्ला घेतला असता, तर ज्या जागा आपल्याला चांगल्या जागा आहेत त्या थोडाफार तरी पदरात पाडून घ्यायला पाहिजे होतं। म्हणजे 2 अंकी तरी आकडा दिसला असता। सीट्स कमी येऊन देत, सीट्स कमी मिळून देत, पण त्या ज्या आपण निवडल्या किंवा आपल्या पदरात ज्या सीट्स पाडून घेतल्या त्या तर निवडून आणण्याचा आपण प्रयत्न केला असता आणि त्या निवडून आल्या असत्या। आणि दुसरी गोष्ट असं झाली ना की फक्त मनसेचा वापर करण्यात आला, फक्त आणि फक्त वापर करण्यात। तुम्ही बघायला असेल वरळीमध्ये 5च्या 5 सीट येतात त्यांच्या आणि मनसेची एकही येत नाही। म्हणजे हे बघा ना, तुम्हाला दिसलं असेल की आदेशावर चालणारा पक्ष आहे तो आणि त्याप्रमाणे सगळे आदेशावर चाललेत आणि त्याप्रमाणे प्रत्येकाने जीव ओतून काम केलं मनसेच्या सगळ्या मनसैनिकांनी आणि त्याप्रमाणे प्रत्येक ठिकाणी जास्तीत जास्त मतदान जे झालेलं आहे, म्हणजे तो कट टू कट, आज शिवाजी पार्कला तुम्ही बघितलं विशाखा राऊत 197 मतांनी काहीतरी निवडून आल्या। ह्या ज्या आलेल्या आहेत ना कट टू कट सीट ज्या, त्या फक्त आणि फक्त मनसेच्या मताने आलेल्या आहे। अजून किती दिवस दुसऱ्यांना जिंकवणार आहे साहेब, हेच कळत नाही। तुम्ही आता म्हणालात की मनसेचा वापर करून घेण्यात आला, केवळ मनसेचा वापर केला आणि त्यांच्या जागा निवडून आल्या। तुम्ही थेट वरळीचं उदाहरण सुद्धा दिलं। उद्धव ठाकरेंकडनं राज ठाकरेंचा आणि राज ठाकरेंच्या पक्षाचा वापर करण्यात आला असं तुमचा थेट आरोप आहे? हो, मी बोललो ना, स्पष्ट आरोप आहे माझा। आणि त्यावेळेला गेलेलं की वापर करण्यात येतोय म्हणून त्यावेळेलाच सांगितलेलं की हा फक्त आणि फक्त पक्षाचा वापर केला जातो। अहो, जरी युती झाली नसती, ही जर भावनिक आव्हान करणार का यांचं इकडे काय राहिलंच नसतं ना, जर शिवसेनेकडे, पण तुम्ही आजपर्यंत बघत असाल की शिवसेनेने भावनिक आव्हान करूनच मतं मिळवण्याचा प्रयत्न केलेला आहे। मग ते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं आव्हान असेल तर काही असेल, प्रत्येक वेळेला त्यांचा फोटो लावून किंवा त्यांच्या क्लिप्स लावून वगैरे यांनी ज्या वेळेला प्रचार असतो त्यावेळेला त्या वापर केलेला आहे त्याचा आणि भावनिक आव्हान केलेलं आहे।
तसं आवाहन करूनच यांनी हे केलेलं, तर हे होणारच होतं आणि त्याप्रमाणे झालं ते. आपण मनसेच्या जागांबद्दल बोललो. खरं तर 6 जागा निवडून आल्या. आपण जर तुलनात्मक अभ्यास केला, ज्या पद्धतीने आपण आता चर्चा देखील केली, की 2017 मध्ये सुद्धा मनसेने याच पद्धतीचा परफॉर्मन्स दिला होता आणि 7 जागा आल्या होत्या. म्हणजे 7 पासून 6 पर्यंत हा एक 8 वर्षांचा जो प्रवास आहे किंवा कुठलाही फारसा जागांमधला फरक जो आहे तो आपल्याला जाणवत नाहीये. आता तुम्ही परफेक्ट प्रश्न विचारला. हेच तर मला सांगायचं होतं की कसं झालं की एकला चलो रे, एवढे वर्ष एकला चलो रे करत आलो आणि त्याच्यानंतर आज युतीत